तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की CRD रोगाबद्दल माहिती. तर मित्रांनो, या रोगाचा प्रादुर्भाव हा सर्रासपणे आपल्याला कुक्कुटपालनामध्ये उद्भवतो. तर या रोगाची लक्षणे, उपचार, CRD रोग म्हणजे काय, तर याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, CRD म्हणजे क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज, म्हणजे की एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जे की ज्या बॅक्टेरियामुळे याचं इन्फेक्शन होतं त्या बॅक्टेरियाला म्हणतात मायक्रोप्लाझ्मा कॅलिसेप्टिकम. तर मित्रांनो, हा जीवाणूजन्य रोग आहे. तर एक प्रकारच्या या जीवाणूमुळे या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शेडमध्ये जाणवतो. म्हणजेच याची लक्षणे बघायला गेलो आपण तर जेव्हा आपण शेडमध्ये रात्री जर गेलो तर आपल्याला कोंबड्याचा असा खरखर असा आवाज ऐकू येतो. तर मित्रांनो, हा एक श्वसनाचा आजार आहे. सर्दी होते पक्ष्यांना, त्याच्यामध्ये मान झटकणे, डोळ्यातून पाणी येणे, असं अर्ली स्टेजमध्ये आपल्याला या रोगाची लक्षणे आढळतात. तर या रोगावर जर वेळीच नियंत्रण घेतले नाही तर मित्रांनो, याचे रूपांतर कोरायदा रोगामध्ये होतं. त्यामध्ये पक्ष्याच्या आपल्या चेहऱ्याला सुजन येते, डोळे बंद होतात आणि डोळ्यामधून एक असा द्रव्य पदार्थ बाहेर निघतो, त्याचा की मित्रांनो खूप असा उग्र वास येतो. तर मित्रांनो, CRD रोगाचा उपचाराबद्दल म्हणायचे झाले तर मित्रांनो, बघू शकता माझ्याकडे हे औषध आहे, टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड वॉटर सोल्युबल पावडर. तर मित्रांनो, हे अत्यंत प्रभावीपणे CRD मध्ये काम करते. तर आणखीसुद्धा खूप काही रोगावरती हे काम करते मित्रांनो, जसे की आपण बघू शकता इन्फेक्शन कोरायदा, CRD, फाऊल कोलेरा, आणखी डायरिया, अशा अनेक विविध रोगावरती मित्रांनो हे औषध काम करते. मार्केटमध्ये बघायचं गेलं तर सध्या खूप काही औषधे आपल्याला मिळून जातात CRD साठी. तर मित्रांनो, आपण कुठलीही एक औषध वापरू शकता. मित्रांनो, हायर अँटीबायोटिक तुम्ही वापरणं टाळावे, जेणेकरून आपल्याला पक्ष्याचे वेट लॉस होणार नाही व कुठलीही बाधा होणार नाही. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगायची झाली तर आपण रोग येऊच नये याची दक्षता कशी घ्यावी. तर मित्रांनो, आपण जेव्हा शेडमध्ये पिल्लांना, कोंबड्यांना जेव्हा आपण जसे की आता थंडीचे दिवस आहे, तर थंडीच्या दिवसात होते का मित्रांनो, की ऊन हे खूप उशिरा निघतं. त्याआधी आपण जर पक्षी सोडले किंवा त्यांनी थंड पाणी वगैरे पिले तर अशा वेळेस मित्रांनो रोगाचा अटॅक होणारच. तर मित्रांनो, अशा वेळेस आपण काय करायचं की पक्ष्यांना थोडं उशिरा सोडायचं, त्यांना कोमट पाणी द्यायचं, तिच्यामध्ये थोडं अँटीबायोटिक एक कुठलंही आपण जसे की मी सांगितलं टेट्रासायक्लिन, असे अँटीबायोटिक तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, काय होते की आपली जी कोंबडी राहते पिल्लाची, ती पिल्लासोबत लवकर जर आपण सोडली तर त्या पिल्लाला थंडी वाजणारच आहे. तिला थोडी माहिती राहणार आहे की आपल्या पिल्लाला थंडी लागत आहे म्हणून. तर अशा वेळेस मित्रांनो, पिल्लं हे आजारी पडतात. रात्री तिला 5 थंडी वाजण्याच्या अगोदर पिल्लांना आपण तिला झापाखाली झापून ठेवण्याचं काम करावं, जेणेकरून पिल्ला कुठल्याही प्रकारचा आजार येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जर आपण व्यवस्था केली. आणखी दुसरी गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, की शेडच्या आतमध्ये कसल्याही प्रकारचे थंड वारे जाता कामा नये, जेणेकरून पक्षी आजारी पडणार नाही. आणखी सांगायचे झाले तर मित्रांनो, तुम्ही थोडासा धूर करू शकता शेडमध्ये, जेणेकरून थोडंसं 8 दिवसातून एकदा जरी धूर केला तरी चालते मित्रांनो, जेणेकरून आपल्या पक्ष्याच्या ज्या गळ्यामध्ये जो कफ आहे शरीरामध्ये तो निघून जाईल. त्याच्यासाठी मित्रांनो, कडुलिंबाचा पाला, थोडा कापूर, हळद अशा प्रकारचं साहित्य घेऊन थोडा धूर केला तर मित्रांनो रोग येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारची आपण प्रिकॉशन म्हणून अशी उपाययोजना करावी. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.